विदर्भातील अगदी पूर्वेस असणारे गाव म्हणजे देवरी, जिल्हा गोंदिया येथे साजरा केला जाणारा पोळ्याचा सण मी आपल्याला दाखवत आहे. पोळा तसा सगळ्यांचाच परिचयाचा आहे. बैलांचा सण आहे. बैलांना सजवणे, त्यांची मिरवणूक काढणे, त्यांचा या दिवशी सन्मान करणे, त्यांना चांगलं चांगलं खायला देणे, जसं महाराष्ट्रात सगळीकडे होते तसंच हे पूर्व विदर्भात सुद्धा अशी संस्कृती जपल्या जाते. हे सजवलेले बैल आपण पाहताय. भरपूर पाऊस होता तरीही लोक अगदी उत्साहात ह्या कार्यक्रमाला उपस्थित होते. शेतकरी बांधव उपस्थित होते. यावेळी कर नावाचा एक प्रकार म्हटला जातो. ही कर आहे, ती तुम्ही ऐका. यानंतर ठीक 8 दिवसांनी गणपतीची प्रतिष्ठापना असते. त्यापूर्वीचा हा एक सण आहे. आकर्षक सजविलेल्या बैलजोड्यांना समितीतर्फे बक्षिसं दिली जातात. ही धुकेश्वरी सार्वजनिक उत्सव मंडळ देवरीचा बॅनर आहे. बैलांची आकर्षक सजावट केलेली आहे. त्यांना फुलांनी माळांनी सजवलेले आहेत. शेतकरी बांधव दिसत आहेत. तसं पाहिलं तर आता बैलांची संख्या ही अतिशय कमी झालेली आहे. एकेकाळी हा पोळा भरताना कमीत कमी 50-100 जोड्या असायच्या. आता उरलेले 10-12 राहिले आहेत. हा दुसऱ्या दिवशीचा प्रकार आहे. मारबत, एक शतावरीची वनस्पती दाराला लावली जाते आणि मुलांना जे आणतात त्यांना काही ना काही थोडं बक्षीस देणे आहे. 2 रुपये 5 रुपये. समज असा आहे की ही शतावरी लावल्यामुळे घरात मच्छर किंवा इतर उपद्रवी कीटक हे नष्ट होतात, ते घरात येणार नाही. आणि यानंतर एक मिरवणूक काढली जाते, ती म्हणजे मारबत. मारबत आणि बडग्या नावाचा प्रकार हा नागपुरात अतिशय प्रसिद्ध आहे. भोसले राजांच्या काळापासून हा प्रकार मारबत आणि बडगा सुरू आहे. पिवळी मारबत, काळी मारबत आणि बडगा हे 3 प्रकार नागपूरला आवर्जून पाहायला मिळतात. बडगा म्हणजे एखाद्याचा विद्रुपीकरण, एखादी कुप्रथा किंवा वाईट विचार असेल त्याला नष्ट करायचा संदेश देणारा म्हणजे हा बडगा असतो. आता ही पिवळी आणि काळी मारबत नागपूरला असते, पण हे गाव आहे आणि स्थानिकांचा उत्साह आहे त्याने ही काळी मारबत इथे दाखवलेली आहे. ही काळी मारबत तुम्हाला दिसेलच. आता ही आहे काळी मारबत. ग्रामस्थांचा उत्साह आहे. डीजे लावून नाचणे आहे आणि अशी मिरवणूक काढणे आहे. यावेळेस एक संदेश दिला जातो, तो म्हणजे मच्छर मोंगसे घेऊन जागे मारबत नावाचा नारा दिला जातो. अगदी पहाटे जंगलात जाऊन शतावरीचे झाडं शोधायचे असतात आणि ते आणून नंतर घराला लावायचे असतात. आणि हा अशा प्रकारचा मारबत काढून त्याचं विसर्जन करायचं असते, जेणेकरून घरातले मच्छर बिच्छर जे काही असतील ते निघून जातील. अशी संस्कृती आणि परंपरा ही विदर्भात जोपासली जाते. विदर्भातील कला, संस्कृती, खानपान, नाटक आदींची माहिती देण्याचा प्रयत्न माझ्या ह्या चॅनलतर्फे केला जाणार आहे. तुम्ही माझ्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. विदर्भ राजा नावाचे माझे चॅनल आहे. मी प्रयत्न करेन की तुम्हाला विदर्भातील कला, संस्कृती, नाटक आणि खानपान, लग्नगीत यांची माहिती तुम्हाला देण्याचा माझ्या चॅनलतर्फे प्रयत्न असेल. तुम्ही अवश्य सबस्क्राईब करा. विदर्भ राजा. थँक्यू.